नगर न्यूज 24 प्रतिबिंब जनमानसांचे। नमस्कार, मी मृणाल। नगर न्यूजमध्ये आपलं स्वागत। मुकुंदनगर येथील पुरातन दत्त मंदिरावर अतिक्रमण, बजरंग दल आक्रमक, त्या स्थानिक नगरसेवकांच्या पंटरच्या माध्यमातून मंदिराची जागा हडपण्याचा डाव। मुकुंदनगर भागामध्ये इंडिया बेकरी समोर पावन दत्त मंदिर हे जुने पुरातन मंदिर असून या जागेच्या परिसरामध्ये अतिक्रमण करून पक्की बांधकामे करण्यास सुरुवात झाली आहे। एका स्थानिक नगरसेवकाच्या पंटरकडून मंदिराची जागा हडपून मंदिराच्या पावित्र्याला धोका निर्माण होत आहे। याच परिसरात अजून एक शांतीधाम मंदिर हे सुद्धा पुरातन आहे, त्या देखील जागेवर असाच प्रकार सुरू आहे। मंदिराच्या आवारामध्ये मांसाचे तुकडे, कचरा, ड्रेनेज लाईनचे पाणी सोडून मंदिराचे पावित्र्य खराब करण्याचे षडयंत्र सुरू आहे। या ठिकाणी राहत असलेल्या अल्पसंख्याक हिंदू बांधवांना हाकलून लावण्याचे हे षडयंत्र आहे। तरी अतिक्रमण हटवून सदर मंदिर जीर्णोद्धार आणि सुशोभीकरण करावे अशा मागणीचे निवेदन मनपा आयुक्त डॉक्टर पंकज जावळे यांना आज बुधवारी विश्व हिंदू परिषदेच्या वतीने देण्यात आले। अतिक्रमण न हटवल्यास जेसीपीच्या साहाय्याने अतिक्रमण हटवू असा इशारा बजरंग दलाचे कुणाल भंडारी यांनी दिला। मुकुंदनगर भागातील शांतीधाम मंदिर व पावन दत्त मंदिर या मंदिरासंदर्भामध्ये मागे सुद्धा 16 फेब्रुवारी 2022 पासून गेल्या 2 वर्षात अनेक वेळा पाठपुरावा करून सुद्धा त्या मंदिराच्या बाबतीमध्ये प्रशासनानं कुठलीच दखल घेतलेली नाही। त्या ठिकाणी तीव्र प्रकारचे घाण असे तिथं मैला मिश्रित पाणी त्या ठिकाणी सोडून त्या ठिकाणी कचरा आणून मांसाचे तुकडे त्या ठिकाणी फेकले जात आहेत। त्या शांतीधाम मंदिराच्या परिसरामध्ये टुकार टवार लोक गांजा पितात, त्या ठिकाणी महिला मुलींना घेऊन येतात व अनैतिक प्रकार करण्याचं त्या ठिकाणी ते प्रकार करत असून, तसेच जे काही दत्त मंदिर आहे या दत्त मंदिराच्या ठिकाणी अज्ञात विस्मानं बांधकाम करून मंदिराच्या जागेमध्ये तो 4 फूट घुसलेला आहे व हा जो कोणी इसम आहे तो त्या ठिकाणचा संबंधित नगरसेवकाचा पंटर आहे। आणि यामागे 2022 साली 21 फेब्रुवारी 2022ला नगर शहराचे आमदार संग्राम जगताप यांनी त्या ठिकाणी फोटो सेशन करून मुस्लिम व हिंदू लोकांना एकत्र करून त्या ठिकाणी हिंदू मुसलमान अशी ट्रस्ट निर्माण करू आणि त्या ठिकाणी मंदिराचं जीर्णोद्धार करू, वॉल कंपाऊंड बांधू, त्या ठिकाणी पेविंग ब्लॉक टाकू आणि त्या मंदिराचं सुशोभीकरण करू असे मोठमोठ्या प्रकारच्या जाहिराती देऊन त्यांनी त्या ठिकाणी त्यांचं श्रेय लाटण्याचा प्रकार केला। पण गेल्या 2 वर्षात शहरामध्ये त्यांनी विकासाच्या अशी लाट आणत असताना त्या मंदिराकडे दुर्लक्ष केलं आणि शहरातला जो काही निधी आहे त्याप्रमाणे त्या ठिकाणी सुद्धा त्यांनी निधी देण्याचा प्रयत्न केला पाहिजे होता, पण तसं काही घडलेलं नाही। या ठिकाणी आमदार असू खासदार असू हे त्यांच्या इव्हेंटमध्ये बिझी आहेत, त्यांना या ठिकाणी हिंदुत्वाच्या नावावरती मतं पाहिजे, पण हिंदूंचे असलेले जे काही खरे त्रास आहेत, हिंदूंचे जे काही समस्या आहे त्या ठिकाणी ते काही मिटवण्याचे प्रयत्न ते दिसत नाही। फक्त येऊन फोटो सेशन करायचं, हा हिंदुत्वाच्या नावावरती भगवे झेंडे घेऊन मिरून हिंदुत्वावरती मतदान होत नसतं साहेब। लव जिहादसारखे, लँड जिहादसारखे हिंदू देवी देवस्थानच्या जे काही प्रकार आहे, जो अतिक्रमण होत आहे त्याला रोका, त्याच वेळेस तुमच्या मागे हिंदू समाज उभं राहील। आणि या बाबतीत पालिका प्रशासनानं जर तातडीनं त्या ठिकाणी दखल घेतली नाही, पोलीस प्रशासनानं संबंधित त्या ठिकाणच्या टार्गेट लोकांवरती जर त्या ठिकाणच्या त्या अतिक्रमणधारकांवर जर कुठली कायदेशीर कारवाई केली नाही, समस्त हिंदू समाज, विश्व हिंदू परिषद, बजरंग दल या ठिकाणी जेसीबी व घेऊन त्या ठिकाणी जाऊन त्या प्रकारचं जे कोणी अतिक्रमण केलेलं आहे त्याचं घर पाडल्याशिवाय राहणार नाही। आणि त्या ठिकाणी जे काही परिस्थिती निर्माण होईल त्याला फक्त पालिका प्रशासन व पोलीस प्रशासन जबाबदार राहील, याची त्यांनी आत्ताच दखल घ्यावी। आता कोणी शांत बसणार नाही। तुम्हाला वाटत असेल की आता सगळं काही झालं आहे, राम मंदिर झालं आहे, आता शांत बसतील, होणार नाही। इथून पुढची जे काही परिस्थिती निर्माण होईल त्याला जबाबदार फक्त आणि फक्त पोलीस प्रशासन, स्थानिक आमदार खासदार व हे महापालिका प्रशासन असेल। प्रतिनिधी निलेश आगरकर, नगर न्यूज 24 अहमदनगर। नगर न्यूज 24 ला सबस्क्राइब करा।